ओम गणपतये नमः. श्री गणेश पुराण मराठी अर्थ उपासना खंड अध्याय 16 ते 18. सृष्टी उत्पत्ती मधुकैटभांचा वध. भृगु ऋषी म्हणाले, ब्रह्मदेवाने त्यानंतर सृष्टी निर्माण केली. प्रथम त्याने मनापासून 7 पुत्र निर्माण केले, पण त्यांनी तप केले आणि ते 7ही पुत्र मुक्त झाले. तेव्हा त्याने आणखी 7 मानसपुत्र उत्पन्न केले, पण त्यांनीही प्रजा उत्पन्न केली नाही. तेही तप करून मुक्त झाले. तेव्हा ब्रह्मदेवाने स्वतःच प्रजा निर्माण केली. मुखापासून ब्राह्मण, बाहूपासून क्षत्रिय, मांड्यांपासून वैश्य म्हणजे व्यापारी आणि पायापासून सुशूद्र म्हणजे सेवेकरी निर्माण केले. हृदयापासून चंद्र, नेत्रापासून सूर्य, कानांपासून वायू म्हणजे वारा आणि प्राण निर्माण केले. नाभी म्हणजे बेंबीपासून अंतरिक्ष, मस्तक म्हणजे डोक्यापासून स्वर्ग, पायापासून पृथ्वी निर्माण केली. मग समुद्र, नद्या, पर्वत, तृण म्हणजे गवत, वनस्पती म्हणजे वृक्ष वगैरे उत्पन्न केले. ब्रह्मदेवाने अशी सृष्टी निर्माण केली. तोपर्यंत विष्णू निद्रिस्त होता म्हणजे निजलेला होता. त्या विष्णूच्या कानातून मधु आणि कैटभ या नावाचे 2 राक्षस निर्माण झाले. ते ब्रह्मदेवाला त्रास देऊ लागले. ऋषी आणि देव यांना छळू लागले. वेदशास्त्रांचा नाश हे दोघं राक्षस करू लागले. पृथ्वी डळमळू लागली. शेष भयभीत झाला. शेषनाग ते ब्रह्मदेवालाही खाण्यासाठी धावले. ब्रह्मदेव विष्णूला जागा करण्यासाठी, जागृत करण्यासाठी त्याची स्तुती करू लागला. निद्रादेवीची प्रार्थना करू लागला की हे निद्रादेवी, तू विष्णूला सोड. या 2 राक्षसांचा, मधु आणि कैटभ या राक्षसांचा नाश विष्णूच करू शकेल. या राक्षसांनी पूर्वजन्मी तप केले म्हणून त्यांना मी वर दिले आहे आणि ते आता मलाच खायला उठले आहेत. विष्णू जागा होईपर्यंत त्या दैत्यांनी, राक्षसांनी मोठा धुमाकूळ घातला. सर्व देवांना स्थानभ्रष्ट केले म्हणजे स्वतःची जागा सोडून, स्थान सोडून, मान सोडून जायला, इकडे तिकडे पळायला भाग पाडले. नंतर विष्णू जागा झाला. त्याने आपला शंख फुंकला. सर्व देव त्याच्या सहाय्यासाठी एकवटले. शंखाचा आवाज ऐकून राक्षसांना नवल वाटले. हा वीर युद्धाला योग्य आहे. आपण याच्याशी लढताना मेलो तरी हरकत नाही, असा विचार करून त्या राक्षसांनी विष्णूला युद्धाला आव्हान दिले. विष्णूला त्यांनी घमेंडीत म्हणजे गर्वाने दुरुत्तरे केली म्हणजे वाईट भाषेत बोलले आणि त्याच्याशी दोघांनी द्वंद्व युद्ध म्हणजे कुस्ती किंवा मल्लयुद्ध असं समोरासमोरचं युद्ध सुरू केलं. 5000 वर्ष ते युद्ध चाललं होतं, पण विष्णूला विजय प्राप्त होत नव्हता. तेव्हा त्याला प्रश्न पडला. विष्णूने युद्ध थांबवले आणि गंधर्वाचे रूप घेऊन, वीणा हातात घेऊन गायन सुरू केले. तेव्हा ज्यांनी ज्यांनी ते कर्णमधुर गाणं ऐकलं त्यांनी सर्व व्यवहार थांबवून सर्वजण गायनाने मोहित झाले. शंकरालाही त्या गायनाने जाग आली. त्याला आनंद झाला. पुष्पदंत आणि निकुंभ या नावाच्या 2 गंधर्वांना शंकराने विष्णूकडे पाठवले. विष्णूला ते दोघे आदराने कैलासाला घेऊन गेले. विष्णूचा सत्कार करून शंकराने स्कंद, गणेश, पार्वती, स्कंद म्हणजे कार्तिकेय, गणेश म्हणजे गणपती, पार्वती ही त्याची पत्नी शंकराची, आणि नंदी जे वाहन आहे शंकराचं, आणि गणसमुदाय, शिवगण वगैरे यांच्यासह बसून विष्णूचे गायन आणि वीणावादन शंकराने ऐकले. त्याने आनंदाने विष्णूला आलिंगन दिले म्हणजे गळा भेट घेतली आणि मी संतुष्ट आहे, वर माग, असे शंकर भगवान महादेव विष्णूला म्हणाले. तेव्हा विष्णू म्हणाले, मधु आणि कैटभ यांच्या पराभवाचा आणि नाशाचा म्हणजे त्यांना हरवण्याचा आणि त्यांना संपवण्याचा उपाय काय? 5 सहस्त्र वर्ष म्हणजे 5000 वर्ष मी लढतो आहे, पण मला यश येत नाही. शंकर म्हणजे महादेव म्हणाले, हे विष्णू, युद्धाला प्रारंभ करण्यापूर्वी तू गजाननाचे स्मरण केले नाहीस, गणपतीचं नाव घेतलं नाहीस, रूप आठवलं नाहीस, म्हणून तुला विजय मिळत नाही. तू आता गजाननाची पूजा कर, त्याला प्रसन्न करून घे आणि मग युद्धाला जा. विष्णूने विचारले की गजाननाची आराधना मी कशी करू? शंकराने त्यावेळी विष्णूला गणेश मंत्र दिला आणि अनुष्ठान करण्यासाठी म्हणजे
तो विधीपूर्वक नामस्मरण करणं, पूजा करणं वगैरे याच्यासाठी सिद्धी क्षेत्रात जाण्यास सांगितले. विष्णू तेथून निघाला, सिद्धी क्षेत्रात गेला. तेथे 100 वर्षापर्यंत गणेशाचा मंत्र जप करून विष्णूने आराधना केली. गजानन म्हणजेच गणपती प्रसन्न झाला आणि विष्णूने गजाननाकडे वर मागितला. तो असा, विष्णू म्हणाला गजाननाला की हे गजानना, मधु आणि कैटभ या राक्षसांचा नाश करण्याचे सामर्थ्य मला दे. कोणीही राक्षस किंवा दैत्य उत्पन्न झाला तरी त्याचा संहार करण्याचे बळ मला दे. गजाननाने त्याला तसे वरदान दिले. जेथे विष्णूला गजानन प्रसन्न झाला तेथे विष्णूने गजाननाचे म्हणजे गणपतीचे एक मोठे मंदिर बांधले. त्याला 4 दिशांना 4 महाद्वारे म्हणजे मोठे दरवाजे होते. गंडकी नावाच्या नदीतील शिरेची म्हणजे दगडाची गणेश मूर्ती, त्या नदीतल्या दगडाची शिरेची गणेश मूर्ती म्हणजे गणपतीची मुख्य मूर्ती विष्णूने त्या मंदिरात स्थापन केली. देवांनी त्या मूर्तीला सिद्धी क्षेत्रात असल्यामुळे सिद्धिविनायक असे त्या गणपतीला, त्या मंदिराला, मूर्तीला नाव दिले, कारण विष्णूला तेथे सिद्धी प्राप्त झाली. त्यानंतर विष्णू पुन्हा मधुकैटभांशी युद्ध करायला गेला. त्याने त्यांना म्हटले, विष्णू राक्षसांना म्हणाला की दैत्य हो, तुमच्या शौर्याने मी प्रसन्न झालो आहे. तुम्ही हवा असेल तो वर मागून घ्या, असं विष्णू दैत्यांना म्हणाला. ते मधु आणि कैटभ नावाचे जे दैत्य आहेत, राक्षस आहेत, ते गर्वाने म्हणाले विष्णूला की तुझे शौर्य पाहून आम्ही तुझ्यावर संतुष्ट आहोत, तूच वर मागून घे. दैत्यांना मोह पडला होता, गर्व झाला होता स्वतःच्या शक्तीचा. विष्णूने युक्तीने म्हटले की तुम्ही जर प्रसन्न असाल तर माझ्या हातून तुमचा मृत्यू घडावा, असा वर मला द्या. मधु कैटभ चकित झाले. त्यांनी अवतीभोवती पाहिले तर सर्व सृष्टी जलमय झाली आहे असे त्यांना दिसले. ते विष्णूला म्हणाले की तुझा प्रताप म्हणजे तुझे पराक्रम आम्हाला माहीत आहे, तू आमचा वध कर, पण जेथे पाणी नाही अशा कोरड्या ठिकाणी. त्यांना वाटले जिकडे तिकडे पाणीच आहे, कोरडी जागा कुठेही नाही, विष्णू आपल्याला कसा मारणार. पण विष्णूने त्यांना आपल्या मांड्यांवर धरले, कारण त्या मांड्यांवर पाणी नव्हते. त्याने तात्काळ आपल्या सुदर्शन चक्राने मांडीवर मधु आणि कैटभ या राक्षसांना मांडीवर घेऊन, स्वतःच्या मांडीवर घेऊन सुदर्शन चक्राने मधु आणि कैटभ या राक्षसांचा वध केला. भृगु ऋषींनी सोमकांत राजाला ही गोष्ट ब्रह्मदेव आणि व्यास यांच्या संवादातून सांगितली. हे 5वं प्रकरण होतं. आता 6वं प्रकरण आपण पाहूया, ज्यात 19, 20, 21 आणि 22 अशा 4 अध्यायांची एकत्रित कथा आहे. भीमराजाची कथा. भृगु ऋषी म्हणाले, ब्रह्मदेवाने व्यासांना दुसरी एक कथा सांगितली. गजाननाचा म्हणजे गणपतीचा महिमा, महात्म्य त्यांना कळावा व्यासांना, म्हणून ब्रह्मदेवाने व्यासांना पुढे सांगितलं. कौंडिन्यपूर नावाचं जे नगर होतं त्यात पूर्वी भीम नावाचा मोठा पराक्रमी राजा होता. तो राजा दानशूर होता. त्याला अनेक राजे करभार देत होते, म्हणजे टॅक्स वगैरे देत होते. त्याचे सैन्य, त्या भीमराजाचे सैन्य, आर्मी फार मोठे होते. तो ब्राह्मणांचा आश्रयदाता होता. ब्राह्मण म्हणजे जे ब्रह्म जाणतात किंवा जे ज्ञानी आहेत, जे ब्रह्मतत्व जाणतात, जे वेद जाणतात, जे पंडित आहेत, जे वेगवेगळ्या क्षेत्रात चतुर आहेत, हुशार आहेत, ज्ञानी आहेत, असे सायंटिस्ट माइंडसेटचे लोक. तर तो ब्राह्मणांचा आश्रयदाता होता, म्हणजे त्यांना अभय देणारा होता, त्यांच्यासाठी चांगलं मदत करणारा असा होता. चारुहासिनी ही त्याची भार्या म्हणजे बायको, मोठी भाग्यवती, सुंदर आणि पतिव्रता अशी स्त्री होती चारुहासिनी. तीही विप्रांचा मान ठेवी. विप्र म्हणजे ज्ञानी लोक वगैरे, पंडित वगैरे. ती देवभक्त होती. तिला पुत्र नव्हता म्हणून ती फार दुःखी होती. भीमराजालाही त्या गोष्टीचे वैषम्य वाटे. वैषम्य म्हणजे पश्चाताप, दुःख, नैराश्य वाटे. पुष्कळ विचार करून शेवटी तो आपल्या पत्नीला म्हणाला, भीमराजा, की प्रिये, आपल्याला पुत्र नाही. निपुत्रिकाचे जीवन म्हणजे पुत्र नसलेल्या व्यक्तीचे जीवन, आयुष्य हे व्यर्थ, निरर्थक आहे. आपले हव्य देव घेणार नाही, म्हणजे आपण हवन करू, यज्ञयाग करू, पूजा वगैरे करू, तर ते देव स्वीकारणार नाही, कारण आपल्याला पुत्र नाहीये, म्हणजे आपला उद्धार होऊ शकणार नाहीये.
मृत्यूनंतर आपल्या श्राद्ध वगैरे करणाऱ्याला कोणी, आपला वंश चालवायला कोणी नाही आहे पुढे बुवा असं. आणि कव्य पितर स्वीकारणार नाहीत, पितृगण सुद्धा संतुष्ट होणार नाहीत, कारण की आपलंच मूल नसल्यामुळे आपलं सगळं पिंड संतर्पण वगैरे जे कार्य आहेत, मृत्यू पश्चातचे संस्कार वगैरे, श्राद्धविधी वगैरे, तर ते अपूर्णच राहतील बुवा, त्यामुळे ते स्वीकारले जाणार नाही पितरांकडून. हे राज्य तरी आपल्याला काय करायचे आहे, आपण राज्यभोग सोडून आता अरण्यात म्हणजे जंगलात वनवासात जाऊया, म्हणजे साधं जीवन जगूया. पत्नीला तसंच वाटत होतं, तिनेही तसंच ठरवलं. दोघांना राज्यभोग रुचत नव्हता, म्हणजे आवडत नव्हता, म्हणजे राज्यातले सगळे सुख त्यांना नकोसे वाटत होते. राजाने आपल्या सुमंत आणि मनोरंजन या 2 प्रधानांना बोलावले. ते मोठे नीतिज्ञ होते. नीतिज्ञ म्हणजे नीतिशास्त्र जाणणारे, ज्यांना न्यायशास्त्र वगैरे सगळं माहिती आहे, काय करायला पाहिजे काय नाही याबद्दल ते जाणकार होते, असे प्रधान मंत्री. तर त्यांना बोलवलं राजाने. राजा त्या दोघांना म्हणाला की प्रधानांनो, तुमच्या चातुर्यावर माझा भरवसा आहे, विश्वास आहे मला. तुमच्या ज्ञानावर आणि हितबुद्धीवर माझा विश्वास आहे. मी हे राज्य म्हणजे हा देश चालवण्याचे काम तुमच्यावर सोपवून अरण्यात जाऊन तपश्चर्या करणार आहे. इह परलोकी, इह म्हणजे पृथ्वी, पृथ्वी तलावर, पृथ्वीच्या आयुष्यात, संसारात, आणि पर म्हणजे मृत्यूनंतरच्या दुसऱ्या ग्रहावर, दुसऱ्या लोकावर, जिथे आत्मे राहतात. इहलोकी किंवा परलोकी म्हणजे अशा दोन्ही ठिकाणी सुख देणारे पुत्र संतान आम्हाला नाही, म्हणून आमचे राज्यकारभारात लक्ष लागत नाही. आम्ही परत आलो नाही तर तुम्ही दोघांनी हे राज्य दोघांमध्ये वाटून घ्यावं. असं राजा भीम, जो कौंडिन्यपुराचा राजा आहे, तो आपलं राज्य दोघांना देऊन म्हणाला, 2 प्रधानांना देऊन. राजाने प्रधानांवर राज्य सोपवले, सगळ्या जबाबदाऱ्या सोपवल्या, आणि पत्नीसह तो योग्य दिवशी ब्राह्मणास दाने देऊन आशीर्वाद घेऊन अरण्यात गेला. अरण्यात तपस्येला योग्य स्थान शोधू लागला, म्हणजे जिथे कोणी त्यांना डिस्टर्ब करणार नाही, त्यांच्या अध्यात्माच्या प्रगतीत, ज्ञानसाधनेत वगैरे, अशा ठिकाणात तो पाहायला लागला की कुठे आहे असं जंगलात ठिकाण. त्यांना एक सुंदर सरोवर म्हणजे तलाव, जिथे पाण्याचा साठा आहे, राहायला योग्य जागा आहे, असं जागा दृष्टीस पडले. त्याभोवती वृक्षांची दाटे होती, फळाफुलांनी ते बहरलेले होते. तेथेच एक आश्रम होता. तेथे प्राणी परस्परांचे वैर म्हणजे दुश्मनी विसरून प्रेमाने एकमेकांशी वागत होते, नांदत होते. त्या आश्रमाकडे भीम राजा आणि चारुहासिनी राणी यांनी गमन केले, म्हणजे गेलेत ते 2 जण. तो विश्वामित्रांचा आश्रम होता. विश्वामित्र नावाचे जे ऋषी होते त्यांचा तो आश्रम होता. ते विश्वामित्र ऋषी एका दर्भासनावर, दर्भ म्हणजे वाळलेल्या गवताचा एक प्रजाती आहे, गवताचा प्रकार आहे, तर त्याच्यापासून म्हणजे त्या दर्भापासून जे आसन बनवले चटईसारखं बसायला, तर त्याच्यावर ते बसले होते. त्यांच्या भोवती काही शिष्य वेदाध्ययन करत होते, म्हणजे वेदांचा अभ्यास त्यांचे स्टुडंट करत होते विश्वामित्रांचे. त्या ऋषींना पाहताच राजा राणीने त्या विश्वामित्र ऋषींकडे पुढे जाऊन त्यांना नमस्कार केला. भीमराजाच्या मनातील विचार विश्वामित्रांना अंतर्ज्ञानानेच म्हणजे त्यांच्या योगशक्तीने किंवा ज्ञानबुद्धीने अनुभवाने कळले होते. राजाला त्यांनी बसायला सांगून जलाधिक देऊन म्हणजे पाणी वगैरे देऊन क्षेमकुशल विचारले, म्हणजे तुम्ही कसे आहात, कुठे आलात, तिकडे जंगलात कसं काय आलात, काय विचार आहेत बुवा असं विचारलं. आणि स्पष्ट आणि मधुर शब्दात विश्वामित्र ऋषी भीमराजाला म्हणाले. विश्वामित्र ऋषी म्हणतात राजाला की हे राजा, होय तू राजाच आहेस, तुझे कल्याण असो, तुला उत्तम लक्षणांनी युक्त असा पुत्र होईल, म्हणजे तुला चांगल्या स्वभावाचा, चांगला विचार, बुद्धिमंत असा, चांगल्या विचारांचा, चांगल्या मनाचा असा मुलगा होईल. तू कोठून आलास, तुझे नगर कोणते, तुझ्या तोंडूनच तुझी माहिती श्रवण करावी, ऐकावी असं आम्हाला वाटतं. असं बोलतं करण्यासाठी राजाला विश्वामित्र ऋषी म्हणाले. राजा भीम म्हणाला विश्वामित्र ऋषींना की मी विदर्भ देशातील म्हणजे पूर्व महाराष्ट्रातील किंवा मध्य भारतातील, दक्षिण मध्य भारतातील विदर्भ देशातील कौंडिन्यपुरी नावाचा नगरीचा राजा भीम आणि ही माझी पत्नी राणी चारुहासिनी आहे.
ऋषीवर्य म्हणजे हे ऋषींमध्ये श्रेष्ठ असलेल्या महाऋषी, मी संतानहीन आहे. संतान म्हणजे अपत्य किंवा मुलगा किंवा मूल, आणि हीन म्हणजे नसणं, कमतरता. तर मला मूल नाही आहे, म्हणजे मी संतानहीन आहे, आम्हाला मूल नाही आहे. व्रत केली, दानं दिली, पण काही उपयोग झाला नाही. पूर्वजन्मीचे पाप दुसरे काय. निराश होऊन मी राज्य सोडून तप करण्यासाठी अरण्यात या जंगलात आलो. सुदैवाने तुमचा आश्रम दिसला आणि भाग्य थोर, आमचं नशीब थोर, म्हणून आपले दर्शनही आम्हाला झाले. साधूंच्या समागमाचे फळ तात्काळ मिळते. साधूंचा समागम म्हणजे चांगल्या विचारांच्या माणसांचा त्यांचा सहवास, त्यांची भेट, हे याचं फळ म्हणजे याचा परिणाम लगेच दिसून येतो. त्यातून मला उत्तम पुत्र होईल असा आपण आशीर्वाद दिलेला आहे. त्यामुळे माझ्या मनात आशेचा अंकुर रुजला आहे. म्हणजे माझ्या मनात आता आशा उत्पन्न झाली आहे की मला नक्कीच चांगला मुलगा होईल आणि माझा प्रश्न मिटेल. माझे कोणते दोष आहेत, कशामुळे मला निपुत्रिक म्हणजे मुलाशिवाय इतके दिवस राहावे लागले, ते कृपा करून आपण सांगा. मी आपल्या शरण आलो आहे, असं राजा म्हणाला. विश्वामित्र ऋषी राजाला म्हणाले की राजा, तुला सत्तेच्या आणि संपत्तीच्या मदाने कुलाचाराचा विसर पडला. म्हणजे कुलधर्माचे आचरण तू केलं नाहीस, कुलदेवतेची पूजा वगैरे तू केली नाहीस. अरे ज्ञाते लोक म्हणजे ज्ञानी लोक, सत्पुरुष म्हणजे चांगल्या विचारांचे व्यक्ती गजाननाचे नित्य पूजन करत असतात. गजानन हे तुझे कुलदैवत आहे, तरीही तू त्याचे पूजन करत नाहीस. म्हणजे गणपती हे तुझ्या कुलाची मुख्य देवता आहे आणि तू त्या गणपतीची पूजा कधीच करत नाही, म्हणून त्याचा तुझ्यावर कोप झाला आहे. म्हणजे गणपती तुझ्यावर रुसला आहे, रागावला आहे. तुला संतती होत नाही याचे कारण हेच आहे. तुझ्या पूर्वजांचे चरित्र मी सांगतो, म्हणजे तुझे वाडवडील, तुझे आजोबा पणजोबा, त्यांच्या गोष्टी मी आता तुला सांगतो. ते नीट श्रवण कर. तुझा 7वा पूर्वज म्हणजे तुझ्या आधी 7 पिढ्या, तुझे आजोबा पणजोबांचे 7व्या पिढीतले लोक, तर ते भीम नावाचाच तो राजा होता. तुझा पूर्वज 7वा पूर्वज. कमला नावाची त्याची पत्नी होती. पुष्कळ वर्षांनी त्यांना एक पुत्र झाला, पण तो जन्मतः बहिरा म्हणजे ऐकू शकत नव्हता आणि मुका म्हणजे बोलू शकत नव्हता. मुका बहिरा असा तो त्यांना मुलगा झाला. त्याच्या अंगावर क्षते म्हणजे जखमा होत्या, व्रण होते, आणि त्या जखमातून रक्त आणि लस वाहत होती, पू वाहत होता. म्हणजे त्याची तब्येत बरी नव्हती शारीरिकदृष्ट्या. त्याच्याजवळ जावत नव्हते, एवढी घाण येत होती. त्याला कुबडही होते, म्हणजे त्याचे पाठीचं हाड वाढलं होतं, मणका वाढला होता. कमला राणीला म्हणजे त्याच्या आईला त्या मुलाकडे फार दुःख वाटत असे. मुलाकडे पाहून अशा प्रकारचा पुत्र होण्यापेक्षा नसताच झाला तर बरे झाले असते. तो भगवान एक मला तरी मरण देव किंवा या मुलाला तरी मरण देव, म्हणजे त्रास संपेल. अशा मुलाला घेऊन मी जगात तोंड तरी कसे दाखवू, असे म्हणून ती राणी कमला रडू लागली. तिचे रडणे ऐकून तिचा नवरा जो भीमराजा होता, म्हणजे या भीमराजाचा 7वा पूर्वज, तो तिच्याजवळ आला आणि सुतिकागृहात तो आला. म्हणजे जिथे तिने त्या मुलाला जन्म दिला होता तिथे तो आला, कारण मुलगा आताच जन्मलेला होता. त्याला आपला कुलक्षणी पुत्र म्हणजे कुरूप दिसणारा मुलगा आणि रडणारी पत्नी पाहून वाईट वाटले. पण मन आवरून तो राजा भीम म्हणाला, प्रिये कमले, तू दुःख करू नकोस. आपले पूर्वजन्मीचे कर्म म्हणूनच आपल्याला असे मूल झाले. पण सुखदुःखे येतात आणि जातात, ते टिकत नाहीत. आज सुख असले तर उद्या दुःख येते. त्यामुळे तू शोक करू नकोस, दुःख करू नकोस. हाच बाळ चांगला होईल नाही कशावरून. मणी, मंत्र, औषधे, उपासना, व्रत, दान, तप यांनी चमत्कार होतात. अशक्य गोष्टीही शक्य होतात. आपण उपाय करू. या मुलाच्या कल्याणाची, या मुलाचं चांगलं होण्यासाठी आपण नक्कीच प्रयत्न करू, असं राणीला तो राजा म्हणाला. राणीने, त्या कमला नावाच्या राणीने आल्या प्रसंगास तोंड द्यायचे ठरवले आणि तिने शोक आवरला म्हणजे दुःख आवरलं. त्या भीमराजाने ब्राह्मण, साधू, ज्योतिषी, वेदज्ञ इत्यादिकांना बोलवले. ब्राह्मण म्हणजे ज्यांना आध्यात्मिक क्षेत्रात ईश्वराबद्दल, पापपुण्याबद्दल माहिती आहे, कर्मांबद्दल योग्य अयोग्य ते सांगू शकतात. साधू म्हणजे चांगल्या विचारांचे माणसं, आणि ज्योतिषी म्हणजे जे भविष्य पाहू शकतात, भविष्यात काय होणार आहे आपल्या मुलाचं हे ते सांगू शकतील असे. वेदज्ञ म्हणजे वेदांचं किंवा शास्त्रांमध्ये जे ज्ञान सांगितलं आहे आयुष्याबद्दल
त्याबद्दलचे माहितगार लोक, अशा सगळ्यांना राजाने बोलवले, त्यांना संतुष्ट केले. आपल्या पुत्राचे नाव दक्ष असे ठेवले. मुलाला अनेक औषधे दिली, पण गुण येईना, म्हणजे त्याला काही फरक पडत नव्हता, तो चांगला होत नव्हता, त्याला शारीरिक त्रास होत होते. राजाने स्वतः 12 वर्ष तप केले, पण मुलगा काही बरा होईना. राजाचे मन एकदम पालटले, म्हणजे त्याचा आता राजाचा स्वभाव बदलला, विचार फिरला. त्या राजाला फार राग आला. कमला राणीवरच त्याने आपला राग काढला आणि तिला त्याने मुलासह राजधानीतून हाकलून लावले. यापुढे मी तुमच्या दोघांचे तोंडसुद्धा पाहू इच्छित नाही, असे त्याने राणीला आणि दक्ष या आपल्या मुलाला बजावले. राजा भीम म्हणाला ते खरे होत होते. आज सुख तर उद्या दुःख. बिचारी कमला राणी त्या रोगी मुलासह अनाथ झाली. दारोदार भीक मागून पोट भरण्याचा प्रसंग तिच्यावर आला, कारण तिला नवऱ्याने राज्यातून हाकलून लावलं. एका गावातून दुसऱ्या गावी जाताना तर वाटेत चोरांनी तिच्या अंगावरील दागिनेही चोरून नेले. ती निराधार अबला, म्हणजे तिला कोणी मदत करणारा नाही आहे, तिच्यावर आश्रय करून ती काही जगू शकेल असं काही नाही आहे. अबला म्हणजे तिच्या अंगात बळ नाही आहे, विचारांमध्ये बळ नाही आहे, ती स्वतःला कमजोर समजते आहे आणि ती आहे शारीरिकदृष्ट्या, म्हणून अबला अशी ती कमला राणी दीनवाणी म्हणजे गरीब चेहऱ्याने होऊन, दीन म्हणजे गरीब, अशी ती दीनवाणी होऊन पुढील गावातील एका देवळात जाऊन उतरली. त्या ठिकाणी ती गावात भिक्षा मागून म्हणजे भीक मागून राहू लागली. एकदा काय झाले की तिने आपल्या मुलाला दक्षाला देवळात एका बाजूला ठेवले होते. ती भिक्षा मागण्यासाठी गावात गेली होती. तेवढ्यात एक भगवंताचा भक्त देवदर्शनासाठी तेथे आला. त्याच्या शरीरावरून वाहत आलेल्या पवित्र वाऱ्यामुळे त्या वायूची झुळूक त्या मुलाच्या दक्ष या मुलाच्या अंगाला स्पर्श करून गेली. तेवढ्यानेच त्या दक्षाच्या सर्व व्याधी, त्याचं दुखणं, त्याचे त्रास, जखमा वगैरे नष्ट झाल्या आणि तो मुलगा दक्ष तेजस्वी दिसू लागला. दक्ष त्यावेळी 13-14 वर्षांचा होता. त्यालाही फार आश्चर्य वाटले. त्या साधूकडे तो पाहतच राहिला. साधू दर्शनासाठी गाभाऱ्यात गेला आणि नंतर बाहेर निघून चालला. तोच राणीने बाहेरून ती राणी आत आली मंदिरामध्ये. तो तिचा मुलगा धावत आईकडे आला आणि म्हणाला की आई, त्या भगवत भक्ताच्या अंगावरून आलेल्या वाऱ्याने मी बरा झालो बघ. तिने ते पाहिले. दक्ष आता फार सुंदर दिसत होता. तिला आश्चर्य वाटले. साधूच्या विलक्षण प्रभाव पाहून तिला वाटले की जे तप, जप, व्रत यांनी झालं नाही ते संत संगतीने झालं, म्हणजे संतांच्या, चांगल्या ज्ञानी लोकांच्या सहवासानेच झालं. असो, ती त्यानंतर नगरात जाऊन भिक्षा मागू लागली. लोक त्या मायलेकरांना भिक्षा घालू लागले. हिडीस फिडीत करत नसत, म्हणजे घालून पाडून काही बोलत नसत, चांगले वागवत होते लोक त्यांना. जसजशी भिक्षा मिळू लागली तसतसे दक्षाचे मन भक्तिमार्गाकडे वळले. त्याने गजाननाची आराधना करण्यास प्रारंभ केला. ओम गजाननाय नमः अशा मंत्राचा त्याने पायाच्या अंगठ्यावर उभे राहून सतत जप सुरू केला. त्याने केलेल्या तपश्चर्येने गजानन प्रसन्न झाला. गणपती त्याच्यासमोर प्रगट झाला. चतुर्भुज म्हणजे 4 हातांनी युक्त असा, गजमुख म्हणजे हत्तीचा चेहरा असलेला, त्रिनेत्र म्हणजे 3 डोळे असलेला, सूर्यासमान तेजस्वी, रत्नांकित मुकुट म्हणजे रत्नांनी जडवलेला डोक्यावरचा मुकुट असलेला, कटी पितांबर म्हणजे कमरेवर पिवळ्या रंगाचं वस्त्र नेसलेला, अशा स्वरूपात मायलेकरांना क्षणभर म्हणजे एका क्षणापुरता गणपतीचं दर्शन झालं. लगेच त्या ठिकाणी त्यांना एक तेजपुंज ब्राह्मण दिसू लागला. तो ब्राह्मण त्यांना म्हणाला की मी दक्षाची तपश्चर्या पाहून संतुष्ट झालो आहे. तुम्हाला इष्ट म्हणजे योग्य असा वर तुम्ही मागून घ्या, म्हणजे तुम्हाला काय हवंय ते तुम्ही मागा. दक्ष शहाणा होता. त्याने म्हटले की विप्ररूपी भगवन म्हणजे ब्राह्मण स्वरूपात आलेल्या हे ईश्वरा, तुम्ही 2 रूपांनी मला आताच दर्शन दिलेत, म्हणजे गणपती तुम्ही गणेशाच्याच रूपाने स्वतः प्रत्यक्ष दर्शन दिले, चतुर्भुज 4 हातांनी युक्त असं, आणि लगेच तुम्ही ब्राह्मण रूपानेही दर्शन दिलं. आता त्यानेच माझे जीवन धन्य झाले आहे. वेद, उपनिषद, शास्त्र, दर्शन या सर्वात हे सर्व तुझे वर्णन करतात गणेशा. मनातील विकारांचे म्हणजे वाईट विचारांचे तूच नियमन करतोस, म्हणजे तू योग्य रस्ता मनाला दाखवतोस. असो, दक्षाने अशी स्तुती केली, पण स्वार्थाने काहीच मागितले नाही, म्हणजे स्वतःसाठी काहीही मागितलं नाही वरदानमध्ये. त्यामुळे गणेश जास्तच प्रसन्न झाला आणि म्हणाला की दक्षा, माझ्या भक्ता,
मी तुला वर देणार होतो, पण माझ्याऐवजी माझा भक्त श्रेष्ठ मुद्गल ऋषीच तुला वरदान देईल, तर ते जास्त योग्य ठरेल. मी वर दिला तर मोठेपणा काय राहिला. असे म्हणून गजानन एकदम गुप्त झाला, अदृश्य झाला. दक्षाला फार दुःख झाले. तो रडू लागला. गजाननाचे दर्शन पुन्हा व्हावे म्हणून तो तळमळू लागला. गायी विना वासरू तशी त्याची अवस्था झाली. मला गजानन दाखवा हो, तो परमात्मा कोठे गेला, क्षणभर मला दिसला आणि नाहीसा झाला, असे तो बडबडू लागला. त्याला आपल्या वस्त्रांची, कपड्यांची, अलंकारांची, दागिन्यांची सुद्धा शुद्ध राहिली नाही. तो नगरातून बाहेर पडला. त्याची माताही आई, ती राणी जी कमला आहे, ती सुद्धा त्याच्याबरोबर जात होती. ती दोघे गजाननाचा धावा करून ज्याला त्याला गजानन कुठे गेला, तुम्ही पाहिला का, असे विचारू लागले. असे विचारत इकडे तिकडे भटकत असताना त्यांना सुदैवाने मुद्गल ऋषींच्या आश्रमाची वाट सापडली. रस्ता दिसला. म्हणजे जे गणपतीने विप्ररूपात सांगितलं होतं की माझा भक्त जो आहे मुद्गल ऋषी, तोच तुला वरदान देईल, असं दक्षाला गणेशाने स्वतः सांगितलं होतं. त्यामुळे आता त्याच मुद्गल ऋषींच्या आश्रमाची वाट त्यांना सापडली. ती मुद्गल ऋषींच्या आश्रमाकडे चालली. कमला जी आई आहे ती दक्षाला म्हणाली की गजाननाने ज्याचे नाव सांगितले त्याच मुद्गल ऋषींचा हा आश्रम दिसतो. आपण आज जाऊन त्या ऋषींचं दर्शन घेऊया. दक्ष आईसह विचारत विचारत आश्रमात शिरला. त्यांना मुद्गल ऋषी गणेशाच्या रत्नखचित मूर्तीचे पूजन करत आहेत असे दिसले. म्हणजे ते आश्रमात गेल्यावर दक्ष आणि त्याच्या आईला काय दिसलं, तर जे ऋषी होते, मुद्गल ऋषी जे गणेश भक्त आहेत, ते गणपतीच्या रत्नांनी युक्त अशा मूर्तीचे पूजन करत होते, पूजा करत होते असं दिसलं. त्या ऋषींना, मुद्गल ऋषींना साष्टांग नमस्कार घालून, म्हणजे पूर्ण दंडवत घालून, आडवं झोपून नमस्कार घालून दक्ष आईसह बाजूस जाऊन बसला. पूजा झाली मुद्गल ऋषींची. मुद्गलांनी दक्षाची विचारपूस केली की तुम्ही कोण आहात, कुठून आलात. दक्षाने सर्व वृत्तांत सांगितला. दक्षाने मुद्गल ऋषींकडे पाहताच देवालयात ज्यांच्या अंगावरून आलेल्या वायूने आपली व्याधी नष्ट झाली ते ऋषी हेच आहेत असे दक्षाने ओळखले होते. त्याने म्हटले की ऋषीवर्य, म्हणजे हे ऋषींमध्ये श्रेष्ठ अशा व्यक्ती, आपल्या अंगवायूने, म्हणजे आपल्या अंगावरून वाहून आलेल्या वाऱ्याने माझी व्याधी, म्हणजे माझं दुखणं नष्ट झालं. आणि आपण काही वर्षापूर्वी देवालयात गेलो होतो तेव्हाची ही गोष्ट आहे. मुद्गलांनी अंतर्ज्ञानाने, म्हणजे स्वतःच्या शक्तीने ते जाणलं. म्हणजे ती गोष्ट मुद्गल ऋषींनाही आठवली. त्यांनी मानेनेच होय असे म्हटले. दक्ष पुढे म्हणाला की हे ऋषी, तेव्हापासून आपले दर्शन व्हावे अशी मला तळमळ लागून राहिली. मी त्यानंतर गजाननाची आराधना केली. त्यानंतर मला आणि माझ्या या आईला, मातेला गजाननाने क्षणभर दर्शन दिले. पण तो गजानन लगेच गुप्त झाला, अदृश्य झाला. त्यांनी आपणास भेटावयास सांगितले. म्हणजे गणपतीने, गजाननाने सांगितलं की मुद्गल ऋषी यांना आपण भेटू. मी आपल्याकडे आलो आणि आपले दर्शन झाले. तेव्हापासून मनाची तळमळ शांत झाली. मुद्गल ऋषींना फार आनंद झाला. ते म्हणाले की दक्षा, अरे तू गजाननाचा मोठा भक्त आहेस. मी 1000 वर्षे त्याच्या दर्शनासाठी जप तप करत आहे, पण मला त्याने अजून दर्शन दिले नाही. तुला कृपा करून दर्शन दिले, तू मोठा भाग्याचा. वेदांना ज्याचा थांग लागत नाही तो तुला प्रत्यक्ष भेटला. ये, मला भेट. तुला गजाननाने माझ्याकडे पाठवले आहे, तेव्हा मी तुला पुन्हा मंत्र उपदेश देतो, म्हणजे योग्य मंत्र सांगतो. असे म्हणून मुद्गल ऋषींनी दक्षाला ओंकार रूपी एकाक्षरी मंत्राचा उपदेश दिला. म्हणजे ओम हा मंत्र सांगितला. त्यापूर्वी त्याला आलिंगन दिले, गळाभेट घेतली. मुद्गल ऋषी दक्षाला म्हणाले की तू या महामंत्राचा नित्य जप करत जा. गजानन तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करेल. पण जर मंत्राचा त्याग केलास, म्हणजे या मंत्राकडे दुर्लक्ष केलंस आणि गणपतीच्या भक्तीपासून मागे फिरलास, तर मात्र तुझी हानी होईल, म्हणजे तुझा तोटा होईल, नुकसान होईल. जोपर्यंत तू मनापूर्वक भक्ती करशील तोपर्यंत तुला देवाकडून भय नाही, कोणत्याही देवाकडून भीती नाही, असं ऋषी म्हणाले. हे मुद्गल ऋषी दक्षाला म्हणाले. आणि ही गोष्ट भृगु ऋषी कथा सांगत होते सोमकांताला. तेव्हा सोमकांताने एक शंका विचारली भृगु ऋषींना की हे ऋषीवर्य भृगु ऋषी, मुद्गल ऋषींचे तप एवढे दीर्घ तरी त्यांना गजाननाचे दर्शन नाही आणि भीमपुत्र दक्ष
याची व्याधी मात्र मुद्गल ऋषींच्या अंगवाताने म्हणजे अंगावरील वाऱ्याने बरी झाली. एवढेच नव्हे तर दक्षाने थोडेसेच तप केले तरी त्याला गजाननाचे दर्शनही झाले. हे कसे काय? आणि गजाननाने त्याला वर न देता मुद्गल ऋषींकडे जायला सांगितले, हे तरी रहस्यच वाटते. दक्षाचे आणखी काही पूर्वपुण्य होते काय? म्हणजे कोणत्या पुण्यामुळे त्याला असं हे सगळं गणपती प्रसन्न झाला आणि वरदान मिळालं ऋषींकडून, आणि पुण्य होते तर त्याला या जन्मी कुबड आणि व्याधी कशी झाली? मुद्गलांच्या आणि दक्षाच्या संबंधी तपश्चर्या आणि तिचे फळ परिणाम या बाबतीत विषमता कशी, हा प्रश्नाचा रोग होता. सोमकांत राजाला भृगूंनी याबद्दल काय उत्तर दिलं ते आता आपण पुढील भागात पाहूया. इथे 6वं प्रकरण समाप्त झालं. पुढील 7व्या प्रकरणात आपण 22 ते 24 या अध्यायांचा आणि त्याच्या पुढील प्रकरणांचा पुढील अध्यायांचा सुद्धा भाग पाहूया. आजच्या 4थ्या भागात आपण मधुकैटभांचा वध आणि सृष्टी उत्पत्ती याबद्दल जाणलं आणि भीमराजाची कथा, तसेच दक्ष हा जो आहे त्याला गणपतीचं दर्शन कसं झालं याची कथाही आपण आजच्या भागात ऐकली. पुढील प्रकरणात आपण ऐकूया भीमपुत्र दक्षाच्या पूर्वजन्माची कथा आणि बल्लाळ विनायकाची स्थापना. ओम गंग गणपतये नमः.